नमस्कार मंडळींनो, आज बातमी वेगळीच आहे। अमरावती जिल्ह्यातील सुसंस्कृत राजकारणाला बदनाम करण्याजोगे आहे। अमरावती जिल्ह्याचं नाव जे आहे हे संपूर्ण देशभरात ओळखलं जातं आहे। सुदाम काका देशमुख, प्रतिभाताई पाटील असे अनेक दिग्गज इथं हे झालेत। विशेष म्हणजे अचलपूर मतदारसंघसुद्धा तेवढ्याच ताकदीनं इथं संस्काराच्या बाबतीत ओळखल्या जातो आहे। सुदाम काका तर वेगळेच, वसुधाताई देशमुखसुद्धा या मातीत त्यांनी राजकारण केलं आहे। परंतु सध्या घडीला झालं तरी काय असा प्रश्न आजच्या यावेळी निर्माण होतो। प्रकरण मोठं गंभीर आहे। आपल्याला माहिती आहे, गेल्या 2-3 महिन्यापूर्वी अतिवृष्टीचं संकट या तालुक्यावर कोसळलं होतं। नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर अतिवृष्टीचं संकट कोसळलं होतं। शेतकरी पूर्णतः हवालदिल झाला होता। सरकारने आम्ही अतिवृष्टीचं अतिवृष्टीची मदत देऊ अशा पद्धतीचं आश्वासनसुद्धा दिलं होतं। परंतु सरकारने अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात फुटकी दमडीसुद्धा दिलेली नाही। नेमका हाच धागा पकडून येथील जे काही सामाजिक संघटना, शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटना ज्या आहेत त्यातलीच एक लोकविकास संघटना, या संघटनेचे गोपाल भालेराव यांनी एक नुकतंच आमदार प्रवीण तायडे यांच्या कार्यालयासमोर डपडी बजाव आंदोलन केलं होतं। आणि या आंदोलनावरूनच चिडून प्रवीण तायडे यांनी अक्षरशः त्यांना शिवीगाळ केली। आमच्या बातमीमध्ये ते संपूर्ण आम्ही तुम्हाला दाखवतोच आहे। शिवीगाळ केली, भडव्या वगैरेचा हा शब्द त्यांनी वापरला। असो, त्यांना ते शोभत असेल, हा शब्द वापरणं कदाचित त्यांची ती संस्कृती असेल। परंतु शालेय चिमुकल्यांच्या समोर एका स्नेहसंमेलनामध्ये अशा पद्धतीचा शब्द वापरणं हे कितपत योग्य आहे, अशी चर्चा अचलपूर मतदारसंघामध्ये होऊ लागलेली आहे। आणि नेमका हे जे राजकारणाचं अधपतन आहे हे कशा पद्धतीचं होत चाललं आहे हेच आजच्या बातमीतून दाखवतो। मित्र, राजकारण हा वेगळा भाग आहे, परंतु आमचा शेतकरी मायबाप कष्टकरी या काळ्या मातीमध्ये राबतो आहे। त्याच्या नावावर राजकारण होऊ नये किंवा त्याच्या साठी संघर्ष करीत असलेल्या कुठल्याही नेत्याला अशा पद्धतीची शिवीगाळ करणं कितपत योग्य राहील, हा आजच्या या बातमीतून महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्याला त्याचं चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे। आणि असे पुढारी हे या पद्धतीनं असे वागतायत, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिवसतायत, बोलतायत, अशा पुढाऱ्यांना आपण म्हणावं तरी काय, याचा हा विचारसुद्धा आपण केला पाहिजे। प्रवीण तायडे यांना अचलपूरच्या जनतेने मोठ्या सन्मानाने आमदार या पदावर विराजमान केलं। मात्र हा विजय त्यांना अपचनी झाल्यासारखा असाच आहे की काय, अशी चर्चा आता जिल्हाभरात रंगली आहे। त्याचं कारणही तेवढं महत्त्वाचं आहे। नुकतीच काही महिन्यापूर्वी अचलपूर आणि चांदूर बाजार तालुक्यात भयानक असे संकट शेतकऱ्यावर आले होते। अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो हेक्टरवरील पीक अक्षरशः वाहून गेले। त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला। बळीराजा म्हणवल्या जाणाऱ्या कष्टकऱ्याचं अख्खं कुटुंब उघड्यावर आलं। शासनाकडून काहीतरी मिळेल ही आस लावून बसलेला तो असताना सरकारने मात्र त्याची घोर निराशा केली। अद्यापही त्याच्या हाती फुटकी कवडी सुद्धा आली नाही। यासाठी येथील लोकविकास संघटना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली। त्यांना मदत मिळावी यासाठी त्यांनी सत्तेतील नेत्यांच्या कार्यालयासमोर तसेच प्रशासनिक कार्यालयाच्या समोर जाऊन डफली बजाव आंदोलन केले। सदर आंदोलन हे चांगले चर्चेत होतं। शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून शासन प्रशासनाचे कान उघडावे यासाठीचं ते आंदोलन होतं। शेतकरी वर्ग सुद्धा या आंदोलनाकडे मोठ्या आक्षेने बघत होता। याच आंदोलनातील एक भाग म्हणून लोकविकास संघटनेचे अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं। भारत माता की जय, शेतकरी एकजुटीचा विजय असो। अतिवृष्टीचा निधी मिळालाच पाहिजे, अतिवृष्टीचा निधी मिळालाच पाहिजे। भारत माता की जय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। भारत माता की जय, अतिवृष्टीचा निधी मिळालाच पाहिजे, अतिवृष्टीचा निधी मिळालाच पाहिजे। मात्र हे आंदोलन आमदार प्रवीण तायडे यांच्या चांगलं जिव्हारी लागलेलं दिसतंय। या आंदोलनामुळे त्यांची चांगली जळफळाट झालेली असून त्यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं। एका शालेय कार्यक्रमात आमदार तायडे यांनी गोपाल भालेराव यांना एकेरी भाषेत सुनावले। भडव्या, सुपारी बहाद्दर असा त्यांचा उल्लेख केला। तुम्ही जर दुजाभाव करण्याचा प्रयत्न करत असाल हेतुपुरस्सर, आणि तुमचं ते टुनटुन गोपाल भालेराव
कुरळ पुण्याला जाते तिथून सल्ला घेते कायदा आंदोलन करावं. अबे भडव्या, तू आम्हाला सांगतो आम्ही इमानदारीने काम करणारे लोक आहोत. तू सुपारी घेईन साल्या तिथून सुपारी घेतो, तिथं विचारून घेतो कोण कोण आंदोलनाला घेतो, आम्ही कुठं कुठं करू. माझ्या घरापासून कपडे वाजून आंदोलन केलं. आता उद्या आमचे लोक तहसीलदाराजवळ कपडे वाजून आंदोलन करणार आहे, त्या बोबड्याचं निलंबन मागणार आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून सुपारी घेऊन माझ्या विरोधात आंदोलन केलं जातं असल्याचं आमदार तायडे यांनी बोलून दाखविलं. परंतु आंदोलन करणं हा गुन्हा नव्हे. सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी लढणं हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र लोकशाहीची सर्व मूल्ये पायी तुडवत आमदार तायडे यांनी अक्षरशः शालेय चिमुकल्यांसमोर भडव्या वगैरे शब्दाचा वापर करून आपलं नैतिक अधपतन केल्याची भावना संपूर्ण मतदारसंघातील जनतेची आहे. यावर गोपाल भालेराव यांनी आमदार प्रवीण तायडे यांना चांगलेच प्रत्युत्तर सुद्धा दिले. माझे आंदोलन हे शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांसाठी चालूच राहणार असून यापुढेही आपण आंदोलन करू. अशा भ्याड धमक्यांना आपण घाबरणार नसून पुढील आंदोलनाची दिशा आपण ठरवली असल्याचं त्यांनी सांगितलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत संवाद साधण्याचा विषय आहे की कालपासून प्रसार माध्यम आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांनी एका सभेमध्ये माझ्यावर आरोप लावून मला अश्लील भाषेत शिवीगाळ करून माझा अपमान केलेला आहे. त्यामागचं कारण हे आहे की मागील 4-5 दिवसा अगोदर मी त्यांच्या कार्यालयासमोर आमच्या लोकविकास संघटनेच्या वतीने तालुक्यातील 11,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी आपण लक्ष द्यावं आणि त्यांचं लक्ष या प्रश्नाकडे वेधण्याकरता आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर ढपडी बजाव आंदोलन करून त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी या आंदोलनाचा धसका घेऊन या आंदोलनामुळे ते चिडल्यामुळे त्यांचं संतुलन बिघडलं आणि एका सभेमध्ये विद्यार्थ्यांसमोर त्यांनी मला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून त्यांच्यामध्ये असलेल्या किती प्रमाणात बुद्धीचा भाग आहे हे यावरून सिद्ध होतं आणि एका जनप्रतिनिधीने कसं वागावं हेही यावरून सिद्ध होतं की जनप्रतिनिधी कसा नसावा हे एकमेव उदाहरण अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे आहे. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असाही आरोप लावला की मी कुरळ पूर्णा येथे जाऊन सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांची सल्ला घेतो आणि त्यांच्या विरुद्ध आंदोलन कसं करायचं, काय करायचं त्यांच्या मार्गदर्शनात मी आंदोलन करतो असं त्यांनी त्या माझ्यावर आरोप लावला. सुपारी घेतो असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं. परंतु मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की मागील 5 वर्षाचा इतिहास जर तुम्ही माझा पाहिला, सन्माननीय बच्चूभाऊ कडू हे या मतदारसंघाचे आमदार असताना आणि सत्तेमध्ये सहभागी असताना मी त्यांच्या विरोधातही आंदोलन केलं, त्यांच्यावर आरोप केले, टीका केली. परंतु यावेळी या आपण केलेल्या कृतीच्या वेळी सन्माननीय बच्चूभाऊ कडू यांची मला आठवण येते की त्यांच्या विरोधात मी एवढे आंदोलन करून सुद्धा त्यांनी ब्र शब्दाने मला दुखवलं नाही, माझ्यावर आरोप केले नाही किंवा शिवीगाळ केली नाही आणि उलट त्यांनी मला आंदोलनाद्वारे सहकार्य करून त्यांच्या परीने शासनाजवळून निधी आणून शेतकऱ्यांना दिलासा दिला ना का मला शिवीगाळ करून आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय प्रवीण तायडे त्यांचं अपयश झाकण्यासाठी मला शिवीगाळ करतायत कारण त्यांच्याकडून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी निधी आणणं होत नाही. ते अपयशी ठरले, त्यामुळे ते त्यांचं संतुलन बिघडलं आणि ते माझ्यावर उलटसुलट आरोप करतात, शिवीगाळ करतात. हे एका जनप्रतिनिधीचं लक्षण नसून त्यांनी आपली भाषा सुधारावी, अन्यथा या मतदारसंघातील जनता त्यांना धागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मला शिवीगाळ केल्यापेक्षा या 11,000 शेतकऱ्यांसाठी त्यांनी निधी आणून त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि शाबासकी मिळवावी. मला शिवी देऊन काही होणार नाही कारण मी शेतकऱ्यांसाठी माझ्या शरीरात असलेल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. तुमच्यासारख्यांनी कितीही धमक्या दिल्या, कितीही शिवीगाळ केली, तुम्ही डगमगणार नाही. माझं आंदोलनाचा पवित्रा हा सुरूच राहणार आहे आणि या व्हिडिओद्वारे तुम्हाला इशारा आहे की पुढील हप्त्यात तुमच्याच कार्यालयासमोर भजल आंदोलन करून पुन्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टीचा निधी तुम्हाला मागणार आहे. तुम्ही कितीक शिव्या देता, कितीक मला धमक्या देता ही मी पाहून घेणार आहे आणि मी तुम्हाला अजून निर्वाणीचा इशारा देतो. यापुढेही तुम्ही मला शिव्या देत राहा, मी आंदोलन करीत राहील. धन्यवाद. पंकज साबूसह ललित कांबळे,
विदर्भ न्यूज अचलपूर.